नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत श्री संत मोरेमाऊली मंदिर उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न। पंढरपूर येथील श्री संत मोरेमाऊली संस्थान शेगाव दुमला येथील नूतन मंदिराचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। या उद्घाटन सोहळ्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब हे उपस्थित होते। काल श्री संत मोरेमाऊलींच्या उपस्थितीमध्ये माऊलींच्या समाधीचे मंदिर आणि मूर्तीची स्थापना करण्यात आली। हा खरोखरच आनंदाचा क्षण असून तो अनुभवायला मिळाला हे माझं भाग्य समजतो, असे मत या प्रसंगी एकनाथ शिंदे साहेबांनी नमूद केले। आषाढी आणि कार्तिकवारी ही वारकऱ्यांसाठी खरी दिवाळी असते, त्यामुळे हा दिवस अनुपम्य सोहळा ठरावा यासाठी स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्यसेवा, चंद्रभागेच्या तीरावर अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले। राजकीय अधिष्ठानापेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान उच्च दर्जाचे मानून काम करणारा मी कार्यकर्ता असल्याचे हे देखील एकनाथ शिंदे यांनी या प्रसंगी आवर्जून नमूद केले। तसेच वारकरी हे शेतकरीच असतात। सध्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज असून त्यासाठी राज्य शासनाने 32,000 कोटींची मदत जाहीर केली आहे। तसेच जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेतला आहे। त्यामुळे आज बळीराजावरील सर्व दुःख संकटे दूर कर एवढंच मागण्यासाठी पांडुरंगाच्या चरणी आलो असल्याचे याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी अधोरेखित केले। यावेळी मठाधिपती परमपूज्य श्री दादा महाराज मोरेमाऊली, अमृताचार्य महाराज, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री तानाजी सावंत, संजय कदम, आमदार अभिजित पाटील, चंद्रकांत कळंबे, रायगड सहसंपर्क प्रमुख जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, वारकरी संप्रदायातील इतर सर्व प्रभूती आणि मान्यवर उपस्थित होते। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी सीताराम कळंबे, तृप्ती भोईर, पंढरपूर।